कृष्ण आयुष्यात आला ना की वेगळ्या गोष्टी घडायला लागतात. उगाचच काही माणसं दिग्गज नसतात आणि हे त्यांनी प्रूव्ह केलं. एक 10-12 वर्ष तरी अक्कलकोटला सेवा करते. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. देऊळबंद 2 या चित्रपटाच्या प्रीमियरला मी आज आली आहे आणि आज आमची म्हणजे राजश्री मराठीची फेवरेट अभिनेत्री मला इथे भेटली आहे. बऱ्याच वर्षांनंतर म्हणी ना मी तुम्हाला, संस्कृती वालगुडे आत्ता माझ्याबरोबर आहे. कारण फक्त आम्ही इंस्टाग्रामवर बोलतो किंवा संभवामी युगे युगे या तिच्या शोला इतका उत्तम प्रतिसाद मिळतोय, हे फक्त मी बघते पण बोलणं होत नाही. एकतर खूप कॉंग्रॅच्युलेशन संस्कृती. मी आत्ता ना व्हिडिओ बघितले जे तुझा कार्यक्रम बघायला येतात आणि ज्या प्रकारे व्यक्त होतात, ह्यूज कॉम्प्लिमेंट. आणि वी आर सो प्राऊड की तू इतकं सुंदर काहीतरी क्रिएट केलेलं आहेस. मला खूप गप्पा मारायचे. तर मला आधी सांग, कशी आहेस, व्हॉट्सअप अँड किती हॅपी आहेस? मी खूप खुश आहे कारण आपण खूप दिवसांनी भेटतोय. आपण जनरली टेक्स्टच करतो एव्हरी टाईम, आणि पण तरीही मला खंत आहे की तू शो बघायला अजून आलेली नाही आहेस. बट आज अनपेक्षितपणे तू प्रेमियरला मला भेटली. सो हॅपी. सो मी खूप ओव्हरऑलच मी खूप खुश आहे. येस. आणि आपण याआधी बोललो होतो की तू असं काहीतरी क्रिएट करतेस, संभवामी युगे युगे सारखं क्रिएट करतेस. आणि ज्यांनी ज्यांनी तो कार्यक्रम बघितलाय ना, किंवा ज्या प्रकारे लिहून आले किंवा जे मी व्हिडिओ बघतेय, अंदाज येतोय की काय लार्ज लेवलवर, काय किती लार्जर दॅन लाईफ तू ते प्रेझेंट करतेस. टेल मी समअप, कसा आहे एक्सपिरियन्स संस्कृती, आणि ओव्हरवेल्मिंग आहे हे सगळं? खूप जास्त. काय आहे, मी सगळ्यांना एकच वाक्य नेहमी सांगते की कृष्ण साकारणं अवघड आहे आणि कृष्णाच्या अवतीभवतीचं वलय सहन करणं पण खूप अवघड आहे. आणि मला असं वाटतं हा जो दुसरा पार्ट आहे की एक वेळ साकारणं पण मला कदाचित जमेल, कारण का आपण कलाकार आहोत शेवटी. जो डान्स आहे, ड्रामा आहे, अत्यंत दोन अशा कला ज्या माझ्या खूप जवळच्या आहेत आणि मला त्या एका ठिकाणी एका वेळेला 2 तासात करायला मिळतात. पण त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी होतात किंवा जे एक्सपिरियन्सेस आत्तापर्यंत येतात, टचवूड, मला असं वाटतं मी खूपच आपण म्हणतो ना भाग्यवान आहे या बाबतीत, की ज्या पद्धतीने लोक येऊन बोलतात किंवा त्यांना जे ते जे व्यक्त होतात आफ्टर द शो, त्याला आम्हाला जवळपास 1-1.5 तास जातो फक्त त्या ऑडियन्सची रिॲक्शन ऐकण्यासाठी. खूपच टचवूड खूप चांगला चालू आहे शो आणि खूप चांगला रिसीव्ह होतोय. जी मला धाकधूक होती, कॉन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. कृष्णाला वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जरा भीती वाटत होती की कसं कोणाची भावना दुखावल्या नाही गेली पाहिजे. कृष्ण असा देव आहे ज्याच्याविषयी लोक वेडे आहेत आणि त्याची भक्ती खूप वेडी आहे. आणि याची कल्पना मलाही आहे, कारण का मला कळतं की माझं प्रेम आहे ते खूप वेडं प्रेम आहे त्याच्यावरचं. पण ज्या पद्धतीने लोक भेटतात, बोलतात आणि सांगतात की म्हणजे त्यांच्या इच्छात कितीतरी वेळा मी समजा स्टेजवरून म्हणाले की मला निदान 100 प्रयोग करायचे त्याचे, तर ते म्हणतात तुम्ही 100पर्यंत का थांबता, तुम्ही 1000पर्यंत जा. सो ही जी भावना आहे ना लोकांची, प्रेक्षकांची मुळात, तर ती मला खूप महत्त्वाची वाटते. आणि ज्या प्रकारे आधी काम करत होतीस किंवा तुझा जो प्रोजेक्टचा ग्राफ होता, गर्ल नेक्स्ट डोअर, आम्ही तुला बघितली आणि ऑल ऑफ सडन असं काहीतरी इतकं इमोशनली इन्व्हॉल्व गोष्ट तू आणते, हे खूप सरप्राईज होतं जे तुला ओळखतात. तुला कधी वाटलं की आपण असं काहीतरी करावं आणि स्वतः करावं? 1 वर्ष तरी झालंय ही आयडिया डोक्यात आली तेव्हा. 2024च्या नोव्हेंबरमध्ये पहिली नोट लिहिली होती मी डायरीत की मला काय दिसतंय करताना, की डान्स ड्रामा, आणि आय वॉज व्हेरी हेलबेंट की तो भरतनाट्यममध्येच असावा, कारण माझं भरतनाट्यमवर असलेलं एक नितांत प्रेम मला करायला मिळत नव्हतं इतके वर्ष. त्याचं डिस्कनेक्शन झालं होतं जेव्हा मी भरतनाट्यमचा रियाज करायला लागले. आणि तेव्हा मला एकदम असं आठवलं की मला हे किती आवडतं करायला आणि आपण का करत नाही आहोत. म्हणजे जर एका कलेला आपण एक 10-12 वर्ष दिली आहेत आयुष्यातली, तर ती अशीच जाऊ द्यायची नव्हती. आणि नक्कीच मला माहिती होतं जर समजा मी असं काही केलं तर ते कृष्णावरच करीन, पहिलं तरी कृष्णावरच करीन. पण अर्थातच जेव्हा ही कॉन्सेप्ट आली तेव्हा असं होतं की कृष्णाला जे आपण आधी बघितलंय ते आपण परत बघतोय असं नाही लोकांना वाटलं पाहिजे. परत याची धाकधूक होती की मराठीमध्ये जरा प्रयत्न केलाय डान्स ड्रामा क्रिएट करण्याचा, खूप कमी होतात आपल्याकडे. आणि आता म्हणायला हरकत नाही की ते कमर्शियली तितके चालतात. सो आता जेव्हा संभवामीचे 21 प्रयोग झालेत तर तेव्हा असं वाटतंय की लोक खूप ओपन आहेत या आयडियाला. म्हणजे प्रेक्षक सुद्धा खूप एक्सेप्टिंग आहेत, काइंड आहेत, खूप चांगले. तर त्यामुळे जे झालं ते घडलेलं आहे, 1 वर्षात घडलेलं आहे. आणि मला तर असं वाटतं वेळच लागलाय त्याला 1 वर्ष, पण हे जे 1 वर्ष केलंय त्याच्यामुळे मी पण खूप बदलले आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या एकतर. आणि ना आपण एक माणूस म्हणून पण आपल्यात बदल होतो ना. करेक्ट, खूप. आणि प्रत्येक जण असं म्हणतंच, पण कृष्ण आयुष्यात आला ना
की वेगळ्या गोष्टी घडायला लागतात. आणि हे मी अजिबात फिलॉसॉफिकल आणि असं रिलिजियस आहे म्हणून म्हणत नाही आहे. माझ्या आयुष्यात कृष्ण खूप आधी आला आहे. या ज्या पद्धतीने तो आता ह्याच्यात अजून मला कळायला लागला, तो खूप वेगळा कळायला लागला. इनफॅक्ट परफॉर्म करतानाचा अनुभव खूप वेगळा येतो. थिएटर जे आपण म्हणतो ना, थिएटरवर काम करणं काय असतं की काही क्षणाला काहीही होऊ शकतं आणि त्याच्यावरचा तुमचा कंट्रोल नसतो, हे अनुभवायला मिळालं. आणि माणूस म्हणून पण खूप बदल होतात, एस्पेशली जेव्हा तुम्ही प्रोड्यूस करत असता. युअर को प्रोड्युसिंग, युअर क्रिएटिंग इट, युअर डिरेक्टिंग इट, युअर कोरिओग्राफिंग इट. एक वेगळा शॉट होतो डोक्याला. चांगलं करतेस, हे जे रिव्ह्यू येतात ना त्यावरनं कळतंय. देऊळ बंद मध्ये तुझी झलक बघितली आम्ही जेव्हा ट्रेलर आला तेव्हा, आणि वाव असं झालं की वा कुठे होती एवढे दिवस. मला सांग, तुझ्यासाठी देऊळ बंदची जर्नी कधी चालू झाली? सहजच असं प्रवीण दादांना म्हणलं होतं की आपण केव्हा काम करतोय परत एकत्र, म्हणजे कारण मुळशी पॅटर्न 1ला ती संधी कुठेतरी हुकली होती आणि ते वर्कआउट नव्हतं झालं आमच्यात. पण तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आपण मुळशी पॅटर्न नावाची एक फिल्म आहे, बघूया, आपण ऑडिशन करूयात असं. पण पिंजरानंतर आम्ही जर काम केलं असेल ते आत्ता, आणि मी त्यांना म्हणाले होते की मला तुमच्या डिरेक्शन खाली काम करायचं आहे डेफिनेटली. आणि असं म्हटलं, ते कुणाला तरी म्हणत होते, कुठल्या तरी एका कार्यक्रमालाच भेटले आणि आता मी देऊळ बंद चालू करतो. मी म्हटलं आपण केव्हा काम करणार? आणि नेक्स्ट थिंग यू नो, त्यांनी मीटिंगला बोलवलं, हे बघ असं असं आहे, हे तू करतेस, हे ट्रॅक आहे. सो माझ्या लेखीनं जेव्हा देऊळबंद पहिला आला होता तर तेव्हा सगळ्यांना म्हणजे चाट पडलं होतं या चित्रपटाने. इतका गाजलेला चित्रपट, आणि सगळ्यांचा ना स्वामी समर्थांवर खूप विश्वास आहे. त्यामुळे मला असं वाटतं, जेव्हा मी देऊळबंद माझ्याकडे ही फिल्म आली तेव्हा मला असं वाटलं की हे माझ्याकडनं जर समजा मला या चित्रपटात काम करायला मिळालं तर ते मी काहीतरी देणं लागते स्वामींच्या चरणी, माझी सेवा होईल म्हणून मी हा चित्रपट केला कम्प्लिटली. आणि त्याच्या कडून काहीच अपेक्षा ठेवल्या नाही की मला जे येतं ती कला आहे आणि शेवटी जर एवढं सगळं तुम्ही देताय तर माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी यावं, माझी सेवा व्हावी तुमच्या चरणी. म्हणून मला असं वाटतं मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की या टीमचा मला पार्ट होता आला. आणि देऊळबंद 2, ज्याला तुला माहिती आहे, तू गर्दी बघतीयस, अशा चित्रपटाचा भाग होता आलं, प्रवीण दादांबरोबर काम करता आलं इतके. आणि एकतर सगळ्यात आधी मोहन जोशी यांना प्रत्यक्षात काम करताना बघणं. काही माणसं लेजेंड्स असतात आणि ते या चित्रपटाच्या दरम्यान फर्स्ट हँड एक्सपिरियन्स म्हणजे बघायला मिळालं की ते ज्या पद्धतीने डेडिकेटेडली काम करतात. उगाचच काही माणसं दिग्गज नसतात आणि हे त्यांनी प्रूव्ह केलंय. आणि माझी खूप इच्छा होती की अगदी 1-on-1 सीन नसला तरी त्यांना प्रत्यक्षात बघणं, त्यांचं काम बघणं, ती प्रोसेस बघणं हे खूप महत्वाचं होतं. सो या बाबतीत मला जरा असं हायचं वाटतंय. सुरुवातीला ना गोंधळ मध्ये दिसलीस, त्या गाण्यात दिसलीस आम्हाला ग्लिम्सेस, आणि त्यानंतर मग ट्रेलर मध्ये दिसलीस. तर आधी वाटलं बाबा गाण्यातच आहेस का, पण म्हटलं नाही नाही, भूमिका आहे पिक्चरमध्ये, काय आहे नेमकं? जसा अंदाज येतोय तर शेतकऱ्यांची पार्श्वभूमी असलेला आत्ताचा देऊळबंद आहे, ज्याच्यात परीक्षा देवाची. तर मला असं वाटतं फक्त आत्महत्या नाही पण बऱ्याच गोष्टी आहेत शेतकऱ्यांच्या किंवा बरेच प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि प्रवीण दादांचा अभ्यास इतका तगडा आहे या विषयावर की त्यांनी ते इतकं जवळून बघितलेलं आहे. तर त्यामुळे वेगवेगळे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स, मग ते शिक्षण असू दे एखाद्या मुलीचं किंवा काय म्हणू शकतो आत्महत्यासारख्या गोष्टी असू देत किंवा अजिबात पैसे नसणं असू दे. सो या सगळ्या गोष्टींना त्यांनी हात घातलेला आहे. आणि त्याच्यामध्ये माझी भूमिका अशी आहे की जिला शिकायचं खूप असतं, जिला शिक्षण करायचं असतं, पण लग्न हे जे आपण म्हणतो की एक डेस्टिनेशन समजलं जातं कोणत्याही मुलीचं, की लग्न झालं म्हणजे ती सेटल झाली आयुष्यात. तर याच्यावर कुठेतरी त्यांनी भाष्य केलं आणि ते कुठेतरी ते जग किंवा ते प्रॉब्लेम्स रिप्रेझेंट करायला हा जो माझा ट्रॅक आहे तो चित्रपटात आहे. संस्कृती, पण तुझा विश्वास आहे स्वामींवर, तू फॉलो करतेस ना? डेफिनेटली. मी गुरुवार पाळते. सगळ्यांना माहिती आहे की मला नॉनव्हेज खायला प्रचंड आवडतं, पण गुरुवार ही काहीच नाही, त्याचं काहीच नाही होतं. आणि हे आपसूक म्हणजे माझ्या घरातल्यांनी हे माझ्यावर काही असं हे नाही केलेलं, असं काय म्हणतो बॉदरेशन हे लादलेलं नाही आहे. ही जी भक्ती आहे ती आपसूक आलेली आहे. कारण का माझे वडील समजा पांडुरंगांचे भक्त आहेत, मला स्वतःला कृष्ण माझं प्रेम आहे, पण स्वामी समर्थांविषयी आहेच आहे आमच्या घरात.
आणि कितीतरी वर्ष इनफॅक्ट लोकांना फारसं माहिती नाही आहे, पण मी अक्कलकोटला दरवर्षी मला अक्कलकोटवरून सेवा करण्याची संधी मिळते, डान्स करायची संधी मिळते. So मी बरेच गेले एक 10-12 वर्ष तरी अक्कलकोटला सेवा करते. आणि ना मला इतकं मस्त वाटलं तुला भेटून, कारण आपलं कधीपासून चाललेलं भेटू बट व्हॉट नेक्स्ट, काय सुरू आहे सध्या, काय प्रेक्षकांसाठी सरप्राईज आहेत, काही रिव्हील करायला आवडेल? आणि ऑल्सो तुझा कार्यक्रमही मस्त चाललाय, त्याबद्दलही. सो बेसिकली माझा कार्यक्रम सगळ्यांनी बघायला या, ज्याचं नाव आहे संभवामी युगे युगे. ही नृत्य नाटिका आहे, कृष्णावर आहे. आणि थोडक्यात सांगते की कृष्ण हा पटकन थेट संवाद साधतो, आपण भक्तिरसात जात नाही. हे मेन आकर्षण आहे मला वाटतं या कार्यक्रमाचं, आणि तो कृष्ण नीतीवर आधारित आहे. ही झाली माझी नृत्य नाटिका. बाकीचे प्रोजेक्ट्स, 1-2 प्रोजेक्ट्स पाईपलाईनमध्ये आहेत, पण ते आत्ता रिव्हील करायला अलाउड नाही आहेत फॉर सम रिझन. आणि खरं सांगायचं तर मी चांगल्या स्क्रिप्टची वाट बघते. सो लेट्स सी. ऑल द व्हेरी बेस्ट. ती चांगली स्क्रिप्ट लवकर येऊ दे तुझ्याकडे. थँक्यू संस्कृती. थँक्यू दर्शना.